निमित्तावर रॅली काढलेली आहे, काय संदेश द्याल? 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र संघाने जगातल्या आदिवासीसाठी घोषित केलेला आहे। आदिवासीची संस्कृती जगाला दिसली पाहिजे। या संस्कृतीमध्ये त्याचा प्रामाणिकपणा, त्याची राहणसहान, त्याचे कपडे लत्ते, त्याची शैक्षणिक अवस्था, सामाजिक अवस्था आणि त्यांना मिळणाऱ्या साऱ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक या ज्या काही समस्या आहे, मूलभूत समस्या म्हणतो आपण, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे जे आदिवासीसाठी लिहिलं आहे 5वी आणि 6व्या अनुसूचीमध्ये, ते भारतातल्या आदिवासींना मिळालं पाहिजे। आणि म्हणून हा संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस साजरा केला। माननीय मधुकरराव पिचड साहेब त्या तत्कालीन आदिवासी मंत्री हे, आणि मी पण त्यावेळेस त्या खात्यामध्ये सिनियर क्लास 1 अधिकारी होतो, OSD आणि जॉईंट कमिशनर होतो। आम्ही हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आम्ही त्यावेळेस 7 लोकांचं पथक आमचं गेलं होतं 2012-13मध्ये। आणि त्यानंतर हा शासन निर्णय काढला महाराष्ट्रामध्ये। त्यानंतर पूर्ण भारतामध्ये केंद्र शासनाने हा त्यावेळेसच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने लागू केला होता। तेव्हापासून म्हणजे सन 12-13पासून हा दिवस आता जगभर तर साजरा होतच होता, पण पूर्ण भारतभर साजरा होत आहे। आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि विविध आदिवासीच्या संघटना म्हणजे संयुक्त कृती समिती आम्ही स्थापन केली। येऊना ते आहेत, आमचे वलके साहेब आहेत आणि मी राम चव्हाण, म्हणजे इथले जे आदिवासी पारधी समाज आहे, भिल्ला आहे, कोरकू आहे, गोंड समाज आहे, सर्व आदिवासी मिळून आज 5 ते 6 हजार लोकांची संत गाडगे महाराज यांच्या समाधीपासून हे यात्रा आणि हा मार्च आणि ही रॅली घटनात्मक मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने काढून आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथे आलो। आणि घटना मानणारे हे बाबासाहेबाची घटना टिकली पाहिजे असं सर्व आदिवासींचं म्हणणं आहे। इथून ही यात्रा राणी दुर्गावती चौक म्हणजे गर्ल हायस्कूल चौकात जाईल, तिथं शांततेच्या मार्गानं समारोप होईल। या रॅलीला आज माननीय लोकप्रिय खासदार बळवंतराव वानखडे साहेब, माननीय बबलूभाऊ देशमुख, माननीय आमदार खोडके साहेब आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी संत गाडगे महाराज त्या ग्राउंडमध्ये येऊन या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली आणि सर्वांना या रॅलीसाठी शांततेच्या मार्गाने काढा असा संदेश दिला। विशेष म्हणजे आज बापूसाहेब देशमुख जे आदिवासीमध्ये सतत काम करायचे, आम्ही त्यांच्यासोबत काम करायचं, त्यांचं या दुःखद निधन झालं। त्यांना पण आज आम्ही इथे श्रद्धांजली देऊन हा कार्यक्रम सुरू केला। त्यांच्या श्रद्धांजली झाल्यानंतर हा कार्यक्रम आम्ही आज सुरू केला आणि हा शांततेच्या मार्गानं आज तुम्ही सर्व या चॅनलचे लोक आले आणि आमच्या रॅली